आणि बातमी नागपूरमध्ये राज्याची क्राईम कॅपिटल अशी ओळख असलेल्या नागपूरमध्ये काही केल्या गुन्हेगारी काही थांबायचं नाव घेत नाहीये। 24 तासात शहर आणि ग्रामीण भागात 3 वेगवेगळ्या ठिकाणी 3 जणांची निर्घृण हत्या झाली आहे। या हत्याकांडामुळे जिल्ह्यात खळबळ माजली आहे। अधिक माहिती घेऊयात संजय तिवारी यांच्याकडनं। संजय, 3 ठिकाणी निर्घृण हत्या झाल्याचं कळतंय केवळ 24 तासातच, काय अधिक माहिती? अगदी बरोबर आहे प्रज्ञा। नागपूर जिल्ह्यामध्ये खापा येथे तरुणाची गोळी घालून हत्या करण्यात आलेली आहे। भर दिवसा त्याला गोळ्या घालण्यात आल्या आणि त्यात चेतन नावाच्या या व्यक्तीचा, चेतन गोपटे नावाच्या या व्यक्तीचा मृत्यू झालाय आणि अद्याप आरोपीला आत्मसमर्पण आरोपीने केलं असलं तरी त्याच्या मागचा उद्देश अद्याप कळलेला नाहीये। उर्वरित दोन्ही जे हत्याच्या घटना आहेत त्यामध्ये धारदार तीक्ष्ण शस्त्रांनी हत्या केल्याचं समोर आलेलं आहे आणि त्यातली पहिली घटना गोरेवाडा जंगल परिसरात घडलेली आहे। अमन झुवंशी नावाच्या 20 वर्षाच्या कॉलेज तरुणाची प्रेम संबंधातून हत्या करण्यात आलेली आहे आणि त्याला आरोपींनी भेटायला बोलवलं आणि त्याची हत्या केली आणि या प्रकरणात पोलिसांनी 4 ताब्यात घेतलेला आहे। आणि दुसऱ्या प्रकरणामध्ये चौकीदाराची हत्या करण्यात आलेली आहे। चौकीदारीची नोकरी करणाऱ्या सुमंतलाल मरसकोल्हे याचे हातपाय बांधून निर्घृण खून करून कळमना उमरेड मार्गावरील एका बांधकाम स्थळावर त्याची हत्या करण्यात आलेली आहे। 3 मजुरांनी हा खून केल्याची शक्यता आहे आणि त्यानुसार पोलीस तपास करत आहेत। त्यामुळे केवळ 24 तासामध्ये जसं आता आपण सांगितलं 3 हत्येचे गुन्हे तेही रविवारी झालेले आहेत। त्यामुळे कुठेतरी नागपूर पोलिसांसाठी हा एक वेकअप कॉल आहे असं म्हणताय। नक्कीच अतिशय दुर्दैवी घटना आहेत आणि यावरती आता वेकअप कॉल जसं तुम्ही म्हणताय त्या पद्धतीनं लक्ष घालणं गरजेचं असणार आहे। गृहमंत्र्यांना स्वतःच्या नागपुरामध्ये लक्ष घालणं अत्यंत गरजेचं असणार आहे। तुर्तास धन्यवाद या संपूर्ण माहितीसाठी संजय।